Hello dear students, welcome back to our new session on our first chapter, units and measurement. In the last session, we discussed about the system of units, physical quantities, fundamental quantities, derived quantities, and much more things. Now, and one more important thing is that sign conventions used for the SI unit, or sign conventions, rules while writing the SI unit, or sign conventions while using the SI unit. There are 5, 6, 7 to 8 sign conventions which we have to follow while using, while writing, while describing the units. Okay, now in this video we are going to discuss about the prefix. We use some prefix while writing the unit. आपण SI युनिट लिहित असताना काही प्रिफिक्स यूज करत असतो. युनिटच्या सिम्बॉलच्या अगोदर काही सिम्बॉल्स आपण यूज करत असतो, काही प्रिफिक्स यूज करत असतो. त्या प्रिफिक्स विषयी या पूर्ण व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. सपोज तुम्ही सेंटीमीटर लिहिता, आता या मीटरच्या सिम्बॉलच्या अगोदर तुम्ही स्मॉल सी चा यूज करता, स्मॉल सी या प्रिफिक्सचा यूज करता. सेंटीमीटर, त्यानंतर किलोमीटर लिहिता, कॅपिटल के या सिम्बॉलचा, या प्रिफिक्सचा यूज तुम्ही करता. ओके, अशा प्रकारचे जेवढे काही प्रिफिक्स आहेत की जे आपल्यासाठी पूर्ण अकॅडमिक इयरसाठी 11th 12th साठी किंवा जोपर्यंत तुम्ही फिजिक्स शिकता आहात तोपर्यंत जेवढे काही प्रिफिक्स SI युनिट लिहित असताना आपण यूज करणार आहोत त्या प्रिफिक्स विषयी आपण डिस्कशन करणार आहोत. त्या प्रिफिक्सचं जे काही कन्वर्जन आहे, जो काही कन्वर्जन फॅक्टर आहे, त्या कन्वर्जन फॅक्टर विषयी आपण डिस्कस करणार आहोत. बहुतेकदा आपण लेंथ मेजर करत असताना त्या लेंथच्या मेजरमेंटसाठी सेंटीमीटर, डेसिमीटर, किलोमीटर, ओके, नॅनोमीटर अशा प्रकारचे प्रिफिक्स यूज करत असतो. आता हे प्रिफिक्स ॲक्च्युअल काय आहे, मीटरचा कितवा पार्ट म्हणजे नॅनोमीटर असणार आहे, मीटरचा कितवा पार्ट म्हणजे सेंटीमीटर असणार आहे, त्यानंतर पिकोमीटर, फेक्टोमीटर, डेकामीटर, किलोमीटर, मेगा, हे पर्टिक्युलर मीटरच्याच बाबतीत आहे असे नाही. तुम्ही कोणतंही युनिट घ्या, सपोज करंटचं युनिट आहे ॲम्पियर, तर काही वेळेस आपण मिली ॲम्पियर असं म्हणतो, मायक्रो ॲम्पियर असं म्हणत असतो, किलो ॲम्पियर असं म्हणत असतो. फ्रिक्वेन्सीचं युनिट आहे हर्ट्ज, बहुतेक वेळेस तुम्ही ऐकलं असेल किलो हर्ट्ज, मेगा हर्ट्ज, मिली हर्ट्ज. अशा प्रकारचे जे प्रिफिक्स आपण यूज करणार आहोत. त्यानंतर जर तुम्ही मेमरीच्या बाबतीत डिस्कशन करत असाल तर किलोबाईट म्हणता, मेगाबाईट म्हणता, त्यानंतर गिगाबाईट म्हणता, टेराबाईट म्हणता. अशा प्रकारे ते प्रिफिक्स आपण यूज करत असतो. त्या प्रिफिक्स विषयी आपण डिस्कस करणार आहोत. पहिले आपण स्मॉल होत जाणारे प्रिफिक्स बघूया, नंतर इन्क्रीजिंग ऑर्डरचे प्रिफिक्स बघूया. आता सर्वात पहिले सर्वात छोटं जे काही प्रिफिक्स, सर्वात छोटं नाही म्हणता येणार पण जनरली आपण ते प्रिफिक्स यूज करत असतो. मी एक चार्ट करतोय. सपोज इकडं प्रिफिक्सचं नेम, त्यानंतर इकडं सिम्बॉल घेऊया आणि इकडं मी म्हणतोय कन्व्हर्जन फॅक्टर. याला मी म्हटलं सपोज कन्व्हर्जन फॅक्टर. आता सर्वात अगोदर आपण घेऊया पहिला जो काही प्रिफिक्स आपण यूज करतो आहोत तो प्रिफिक्स आहे डेका, DEKA. हा प्रिफिक्स आपण यूज करत असतो. याच्यासाठी सिम्बॉल आहे स्मॉल डी. डेकामीटर, डेका ॲम्पियर, ओके, अशा प्रकारचं प्रिफिक्स आपण यूज करतो. डेका सिम्बॉल आहे स्मॉल डी आणि 10⁻⁻1 असणार आहे. सपोज डेकामीटर जर म्हटलं DM, डेकामीटर, डेका -1 नाही +1 आहे, DM डेकामीटर. सिम्बॉल त्यासाठी आपण यूज करणार आहोत DA.
तर आपण इथं अशा प्रकारचं जर कुठं युनिट लिहिलेलं तुम्हाला दिसलं DAM, तुम्ही वाचताना कसं वाचणार आहात? डेकामीटर. डेकामीटर मीन्स 10⁻1 मीटर इज इक्वल टू, तुम्ही असंही लिहू शकता 10⁻1 मीटर, म्हणजे हा कन्व्हर्जन फॅक्टर आहे 10⁻1. सपोज आपल्याकडे एक एक्झाम्पल कन्सिडर करूया. लेंथ ऑफ पर्टिक्युलर रॉड or length of scale, length of wire is a 100 decameter. 100 decameter. वायरची लेंथ आहे 100 डेकामीटर. तर त्याचं जे काही कन्व्हर्जन आहे ते मीटरमध्ये करत असताना तुम्हाला ह्या डेकाच्या ऐवजी लिहावं लागेल 100 into 10⁻1 मीटर, विच इज नथिंग बट 1000 मीटर. म्हणजे हा जो काही प्रिफिक्स आहे डेका, तो प्रिफिक्स आपण यूज करणार आहोत. आता या प्रिफिक्सच्या यूजविषयी ते साइन कन्व्हेन्शनच आहे. ते साइन कन्व्हेन्शन नाही, ते कन्व्हेन्शनच आहे रूल्स राईट करत असताना. प्रिफिक्स सिम्बॉल मस्ट बी राईट बिफोर द सिम्बॉल ऑफ युनिट. युनिटच्या सिम्बॉलच्या अगोदर काही प्रिफिक्स सिम्बॉल आपल्याला लिहावे लागतात याचा युनिट यूज करत असताना. बुकमध्ये तो जवळपास 7 नंबरचा रूल आपल्याला दिलेला आहे. ओके, त्या प्रिफिक्स विषयी आपण डिस्कस करतोय. पहिला प्रिफिक्स आहे डेका. डेका मीन्स सिम्बॉल आहे DA, त्याचा कन्व्हर्जन फॅक्टर आहे 10⁻1. त्यानंतर तुम्ही डेसिमीटर ऐकलेलं असेल. डेसिमीटर सिम्बॉल आहे स्मॉल d. डेसिमीटर. डेसिमीटर मीन्स 10⁻1. डेसी. डेसी मीन्स व्हॉट? 10⁻1. हे तो प्रिफिक्स आहे डेसी 10⁻1 चा. त्यानंतर सेंटी. सेंटीमीटर जनरल ऐकलंय ना, सेंटीमीटर. ओके, मग हा प्रिफिक्स आपण यूज करत असतो सेंटी. त्यासाठी सिम्बॉल स्मॉल c असणार आहे आणि 10⁻2 त्याचा कन्व्हर्जन फॅक्टर असणार आहे. सपोज माझ्याकडे डिस्टन्स आहे 10 सेंटीमीटर. डिस्टन्स आहे 10 सेंटीमीटर. तर त्या 10 सेंटीमीटरचं जर मला मीटरमध्ये कन्व्हर्जन करायचं असेल तर मी कन्व्हर्जन फॅक्टर लिहिणार 10 into 10⁻2 मीटर. 10 into 10⁻2. आता हा 10⁻1 -2 कळतंय का? 10⁻1 मीन्स 1/10. 10⁻1 मीन्स व्हॉट? 1/10, or it is simply equal to 0.1. 10⁻10 means simply 0.1. Okay, after that 10⁻2 means 1 divided by 100, 0.01. 0.01 10⁻2 असणार आहे. ओके, हा झाला. नेक्स्ट प्रिफिक्स सेंटी. सिम्बॉल आहे C, कन्व्हर्जन फॅक्टर आहे 10⁻2. त्यानंतर एक पॉप्युलर सिम्बॉल आहे मिली. पॉप्युलर प्रिफिक्स आहे की जो प्रिफिक्स आपण जनरली यूज करणार आहोत. मिली. मिली एम्पियर, मिली ॲमीटर, मिली केल्व्हिन, मिली सेकंद. मग तो मिली म्हणजे काय असतो? प्रिफिक्स आहे. त्यासाठी सिम्बॉल आहे स्मॉल m आणि कन्व्हर्जन फॅक्टर आहे 10⁻3. सपोज तुम्हाला सांगितलं टाइम इंटरव्हल ऑफ 100 मिली सेकंद. 100 मिली सेकंदचा टाइम इंटरव्हल आहे. तर सेकंद मध्ये किती होणार आहे बघूया. 100 मिली सेकंद. हा m प्रिफिक्स आपण यूज करणार आहोत. मग 100 मिली सेकंद असं जर तुम्ही कुठे वाचलं असेल, कुठे जर लिहिलेलं तुम्हाला आढळलं असेल, एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना तो काही टाइम इंटरव्हल तुम्हाला 100 मिली सेकंद दिलेला असेल तर त्याचं कन्व्हर्जन आपल्याला सेकंदमध्ये करावं लागतं. आणि त्यावेळेस हा मिली सेकंद म्हणजे कन्व्हर्जन फॅक्टर 10⁻3 ने आपण त्याला मल्टिप्लाय करणार आहोत. 100 मिली सेकंद मीन्स 100 into 10⁻3 सेकंद. 100 into 10⁻3 सेकंद. 100 मिली सेकंद म्हणजे किती आहे? 10⁻3 सेकंद. 100 into 10⁻3 सेकंद, or 100 means 10⁻2. 100 means
10⁻²² असणार आहे. 10चा सेकंड पॉवर 100 10⁻²² इंटू 10⁻³ सेकंड, दॅट मीन्स 10⁻⁻1 सेकंड. ओके, विच इज 100 मिलीसेकंड. 100 मिलीसेकंड मीन्स व्हॉट? 10⁻⁻1 सेकंड और 1/10 सेकंड. एका सेकंडचा 10वा पार्ट म्हणजे 100 मिलीसेकंड येणार आहे. हे साइन कन्व्हर्जन्स, सॉरी साइन शब्द प्रत्येक वेळेस तोंडात येतोय. हे कन्व्हर्जन्स तुम्हाला यूज करावे लागणार आहेत वेगवेगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना. सिमिलरली जसं सेकंडच्या बाबतीत झाले तसं मिलीमीटरही तुम्ही कन्सिडर करता. मिलीमीटर मग 1 मिलीमीटर और 10 मिलीमीटर आहे. 1 मिलीमीटर बरोबर ना. MM बहुतेक वेळेस जी काही साईज आहे स्मॉल ऑब्जेक्टची साईज ते तुम्ही MM मध्ये सांगता. थिकनेस ऑफ प्लेट इज 10 mm, 2 mm, 3 mm, 1 mm. What is millimeter? Millimeter means 1 millimeter means 10⁻³ मीटर. 1 मिलीमीटर म्हणजे किती येणार आहे? 10⁻³ मीटर येणार आहे. और 1/1000 मीटर. एका मीटरचा 1000वा भाग. एका मीटरचे ज्यावेळेस तुम्ही 1000 भाग करणार आहात, 1000 पार्ट करणार आहात, त्यापैकी जो काही एक पार्ट असेल त्या पार्टची व्हॅल्यू किती असणार आहे? 1 मिलीमीटर असणार आहे, विच इज इक्वल टू 10⁻³ मीटर. 10⁻³ त्याचा कन्व्हर्जन फॅक्टर असणार आहे. त्यासाठी यूज केला जाणारा प्रिफिक्स सिम्बॉल असेल M, की जो आपल्याला याचा युनिट लिहित असताना यूज करावा लागतो. ओके, त्यानंतर नेक्स्ट स्मॉल आहे सिम्बॉल और स्मॉल प्रिफिक्स तुम्ही यूज करता मिलीपेक्षाही स्मॉल, त्याला आपण मायक्रो असं म्हणतो. मिलीपेक्षाही स्मॉल आहे मायक्रो. मायक्रो मीन्स 10⁻⁻6. मायक्रो मीन्स 10⁻⁻6 आणि त्यासाठी जो काही सिम्बॉल यूज केला जातो तो असेल म्यू. सिम्बॉल आहे म्यू. मायक्रो बहुतेक वेळेस असं लिहिलेलं सापडतं. कुठलाही एखादा प्रॉब्लेम तुम्ही बघत असाल, कुठलाही बुक तुम्ही रीड करत असाल, त्यामध्ये 100 मायक्रो सेकंड, 100 मायक्रोमीटर, 100 मायक्रो एम्पियर, 100 मायक्रो केल्व्हिन, मिली केल्व्हिन. मग तो मायक्रो म्हणजे काय असणार आहे? 10⁻⁻6 असणार आहे. सपोज अगेन टाइम इंटरवल आहे 1 मायक्रो सेकंड. टाइम इंटरवल आपल्याकडे आहे 1 मायक्रो सेकंड आणि याचं कन्व्हर्जन जर तुम्हाला सेकंडमध्ये करायचं असेल, 1 मायक्रो सेकंड म्हणजे किती सेकंद असं जर तुम्हाला कोणी विचारलं तर तुम्ही सांगू शकता 1 मायक्रो सेकंड मीन्स 10⁻⁻6 सेकंद. 1 मायक्रो सेकंड मीन्स 10⁻⁻6 सेकंद. -6 1/1 2 3 4 5 6. ओके, दॅट मीन्स 0.000 असे 6 झिरो आणि नंतर आपला 1 येणार आहे, म्हणजे तो झाला मायक्रो सेकंद. हाही प्रिफिक्स आपण यूज करत असतो मायक्रो. आता जेवढे काही प्रिफिक्स आपण घेणार आहोत त्यापैकी सर्वच प्रिफिक्स आपण जनरली यूज करतो असं काही नाही, बट आपल्या अकॅडमिक पर्पजसाठी किंवा कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम कन्व्हर्जनच्या बाबतीत आपल्याला येऊ नये त्यासाठी आपण सर्वच्या सर्व प्रिफिक्स घेणार आहोत. ओके, आता नेक्स्ट प्रिफिक्स बघितला आपण मायक्रो. सिम्बॉल आहे म्यू आणि कन्व्हर्जन फॅक्टर आहे 10⁻⁶. त्यानंतरचा मोस्ट पॉप्युलर सिम्बॉल नॅनो. भरपूर ठिकाणी तुम्ही ऐकलं असेल नॅनो मटेरियल्स. आता नवीन गाडी पण आली होती नॅनो, नवीन कार आलेली नॅनो. नवीन नाही, ती जुनी झाली, बट नवीन व्हर्जनही आलेले असतील त्याचे. नॅनो. नॅनो सिम्बॉल आहे n, स्मॉल n आणि कन्व्हर्जन फॅक्टर आहे 10⁻⁹. नॅनो. मग नॅनो मटेरियल्स, या नॅनो मटेरियलच्या ज्या साईज असतात त्या नॅनो मटेरियलच्या साईज ह्या 10⁻⁹ ऑर्डरमध्ये असतात. ओके, -9 0.0000 अशा प्रकारचे 8-9 झिरो असतील. त्यानंतर 1 किंवा 10 100. सपोज ऑब्जेक्टची साईज आहे 5 नॅनोमीटर. ऑब्जेक्टची साईज 5 नॅनोमीटर आहे. तर 5 नॅनोमीटर म्हणजे किती मीटर येणार आहे बरं?
5 नॅनोमीटर इज इक्वल टू 5 इंटू 10 रेस टू -9 मीटर. 5 नॅनोमीटर means what? 5 into 10 raised to -9 meter. Okay, -9 1 divided by 90 इंटू 5 मीटर. ओके, इतकी स्मॉल ती क्वांटिटी असणार आहे. त्या साऊंडची साईज एवढी स्मॉल असणार आहे की जी आपण उघड्या डोळ्याने बघू शकत नाही, नेकेड आईजने ती आपण ऑब्झर्व करू शकत नाही. आपण ऑब्झर्व करू शकतो जास्तीत जास्त सेंटी और मिलीपर्यंत. याला तुम्ही मॅक्रो म्हणता. ऑब्जेक्टची साईज जर सेंटी मिलीच्या आसपास असेल, सेंटीमीटर मिलीमीटरमध्ये असेल तर ती तुम्ही ऑब्झर्व करू शकता. बट ती जर मायक्रोमीटर असेल तर त्या ऑब्जेक्ट्सला आपण मायक्रो ऑब्जेक्ट्स असं म्हणतो की जी जनरली विथ द हेल्प ऑफ मायक्रोस्कोप आपण ऑब्झर्व करणार आहोत. आणि जर साईज नॅनोमीटर असेल, इन द ऑर्डर ऑफ नॅनोमीटर असेल तर ती खूप हाय रिझॉल्युशनचा मायक्रोस्कोप आपल्याला यूज करावा लागेल. त्या हाय रिझॉल्विंग मायक्रोस्कोपने तुम्ही ते ऑब्झर्व करू शकाल. ओके, अशा खूप स्मॉल थिंग्सचा आपण विचार करतो. ॲक्च्युली फिजिक्स म्हणजे खूप वास्ट असा सब्जेक्ट आहे. खूप वास्ट, खूप मोठा सब्जेक्ट आहे की ज्यामध्ये आपण खूप साऱ्या गोष्टींचा विचार करतो. पण नॅनो मटेरियल्सपासून असं ऑब्जेक्ट ज्याची साईज 10⁻⁹ मीटरपर्यंत आहे, त्या नॅनो मटेरियलपासून वेगवेगळे जे काही गॅलेक्सीज आहेत त्या गॅलेक्सीजच्या त्या साईजपर्यंत आपण फिजिक्समध्ये डील करत असतो, फिजिक्समध्ये डिस्कस करत असतो. म्हणजे फिजिक्स इज अ व्हेरी वास्ट सब्जेक्ट दॅट इन्क्लूड एव्हरीथिंग फ्रॉम very small object less than micro to macro or whatever. व्हेरी व्हास्ट ऑब्जेक्ट्स, खूप मोठे जे काही ऑब्जेक्ट्स असतील त्याविषयी आपण डिस्कस करतो. त्यांच्या मोशनविषयी आपण लर्न करत असतो, त्यांच्या मॅकॅनिक्सविषयी आपण डिस्कस करत असतो. ओके, म्हणजे फिजिक्स आहे खूप वास्ट असा सब्जेक्ट आहे. त्याची जी काही व्याप्ती आहे ती खूप मोठी आहे. ओके, नेक्स्ट सिम्बॉल, नेक्स्ट प्रिफिक्स नॅनो. जनरली आपण यूज करत असतो नॅनोमीटर, नॅनो सेकंद. ओके, नॅनो मीन्स 10⁻⁹. ओके, सिम्बॉल आहे स्मॉल n आणि त्यासाठी कन्व्हर्जन फॅक्टर आपण यूज करणार आहोत 10⁻⁹. आता नॅनोपेक्षाही स्मॉल फ्रॅक्शन असतो, स्मॉल पार्ट असतो, त्याला आपण पिको म्हणणार आहोत. पिको सिम्बॉल आहे पी आणि कन्व्हर्जन फॅक्टर आहे 10⁻⁻12. पिकोमीटर, पिको सेकंद, पिको फॅरेड. फॅरेड कॅपॅसिटन्सचं युनिट आहे. कॅपॅसिटर कुणी ऐकलेलं असेल, कंडेन्सर, कॅपॅसिटर. तर त्याचं ते कॅपॅसिटन्स, त्याची स्टोअर करून ठेवण्याची कॅपॅसिटी मोजण्याचं ते युनिट आहे फॅरेड. जनरली पिको फॅरेड, नॅनो फॅरेड, मायक्रो फॅरेड असे जे काही प्रिफिक्स आहेत ते प्रिफिक्स आपण यूज करणार आहोत. ओके, पिको आहे. त्यानंतरचा नेक्स्ट अँड लास्ट आहे फेक्टोमीटर. सिम्बॉल यूज करणार आहोत एफ. फेक्टोमीटर, फेक्टो सेकंद, फेक्टो एम्पियर, फेक्टो फॅरेड 10⁻⁻15. हा त्याचा कन्व्हर्जन फॅक्टर असणार. नंतर हेक्टो वगैरे असतं, बट पुढे आपल्याला जाण्याची काही गरज नाही आहे. आपण एवढे बघितलेले आहेत. यामध्ये सर्वात मोठा आहे सेंटी और डेसी. आता हा ॲक्च्युली आपण यातून काढून टाकूया, ते सगळे मायनसच्या पॉवरमध्ये आहे. मग डेका आपण काढतो आहोत. सेंटी सर्वात छोटा आहे. सेंटी 10⁻⁻1, 1/10. त्यानंतर आहे सर्वात छोटा आहे डेसी, डेसी 10⁻⁻1. नंतर आहे सेंटी 10⁻⁻2. नंतर आहे मिली 10⁻⁻3. नंतर आहे मायक्रो 10⁻⁻6. नंतर आहे नॅनो 10⁻⁹. नंतर आहे पिको 10⁻⁻12 आणि नंतरचा आहे फेक्टो. सिम्बॉल आहे स्मॉल एफ, कॅपिटल एफ नाही आहे, स्मॉल एफ आणि कन्व्हर्जन फॅक्टर आहे 10⁻⁻15. आता हे आपण 10च्या पॉवर कमी करत गेलो. आता इथे तुम्हाला वाढत जाताना दिसेल, बट मायनस आहे, पॉवर कमी करत गेलो. 10⁻⁻1, -2, -3, -4, -5, -6 अशा प्रकारे -15 पर्यंत हे तुम्ही लक्षात
ठेवणार आहात, तुमच्या नोटबुकमध्ये राईट डाऊन करून घेणार आहात, नोट आउट करून घेणार आहात, कारण हे तुम्हाला तुमच्या पूर्ण बुकमध्येही कुठं सापडणार नाही आहे. हे कन्वर्जन फॅक्टर्स तुम्हाला यूज करावे लागतील प्रॉब्लेम सॉल्व करत असताना. आणि तुमची जी काही क्वेश्चन पेपर असेल ती क्वेश्चन पेपर विदाऊट प्रॉब्लेम कधीही सेट होऊ शकत नाही. क्वेश्चन पेपरमध्ये नियरली 20% to 30% प्रॉब्लेम्स असतात. ओके, त्यामुळे ह्या कन्वर्जनचे यूज तुम्हाला लाईफ टाईम होणार आहे. जोपर्यंत तुम्ही फिजिक्स शिकता आहात, दुसरा कुठलाही सब्जेक्ट शिकत असाल तर त्या सब्जेक्टमध्येही याचा यूज आपल्याला होणार आहे. ओके, किंवा जे काही एक्झाम तुम्ही देणार आहात, CET देणार आहात बेसिक एक्झाम, त्यानंतर नीट देणार आहात, JEE देणार आहात, JEEची फर्स्ट एक्झाम झाल्यानंतर ॲडव्हान्सही तुम्हाला द्यावं लागणार आहे. ओके, तिकडेही तुम्हाला या कन्वर्जनचा यूज करावा लागेल प्रॉब्लेम्स वेगवेगळे सॉल्व करत असताना. त्यासाठी तुम्ही हे सर्व कन्वर्जन्स व्यवस्थितपणे नोट आउट करून घेणार आहात. त्यानंतर ते कन्वर्जन्स तुम्ही लक्षातही ठेवणार आहात. आता हे जे काही कन्वर्जन्स आहेत हे कन्वर्जन्स आपण यूज करणार आहोत याचा युनिट लिहित असताना. आता तुम्ही डायरेक्ट सेंटी आणि मीटर असं लिहिणार नाही, त्यासाठी सिम्बॉल C आहे. या C ह्या प्रिफिक्सचा यूज आपल्याला करावा लागतो. डेसिमीटर सिम्बॉल D चा यूज आपल्याला करावा लागतो अगोदर, युनिट लिहिण्याच्या अगोदर प्रिफिक्स. ओके, यानंतर आता काही मोठे मोठे होत जाणार आहे. इन्क्रीजिंग ऑर्डरचे आपण बघूया. हे लहान लहान होत गेलेले होते, सर्व तुम्ही नोट डाऊन करून घेतले असतीलच. आता आपण मोठे बघूया. 10⁻+ पॉवरचे हे सर्व मायनस पावर असलेले खूप स्मॉल प्रिफिक्स आपण बघितलेले आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रिफिक्स की जो आपण यूज करणार आहोत तो असेल डेका. नेक्स्ट प्रिफिक्स की जो आपण यूज करणार आहोत डेका, सिम्बॉल आहे DA आणि हा असेल 10⁻+1. 10⁻1. 1 डेकामीटर इज इक्वल टू असेल 10⁻1 मीटर, दॅट मीन्स 10 मीटर. 10 मीटर हे डिस्टन्स किती असणार आहे? 1 डेकामीटर असणार आहे. 10 मीटर हे जे काही डिस्टन्स आहे हे डिस्टन्स काय असणार आहे? 1 डेकामीटर असणार आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट असेल हेक्टो. नेक्स्ट प्रिफिक्स हेक्टो, सिम्बॉल आहे स्मॉल h आणि 10⁻2 असेल. 1 हेक्टोमीटर, 1 हेक्टोसेकंद. मग 1 हेक्टोसेकंद इज इक्वल टू 10⁻2 सेकंद, और 1 हेक्टोमीटर इज इक्वल टू 10⁻2 मीटर, और 1 हेक्टो एम्पियर इज इक्वल टू 10⁻2 एम्पियर. ओके, अशा प्रकारचे प्रिफिक्स आपण यूज करत असतो. 1 हेक्टो फॅरेड, 10⁻2 फॅरेड. हे कन्वर्जन्स तुम्हाला लक्षात ठेवावे लागणार आहे. नेक्स्ट आहे किलो. आता जनरली आपण यूज करत असतो किलोग्रॅम. आता कसा किलोग्रॅम आला ते बघूया. किलोसाठी सिम्बॉल आहे कॅपिटल K, कन्वर्जन फॅक्टर आहे 10⁻3. कन्वर्जन फॅक्टर आहे 10⁻3. किलोग्रॅम मीन्स व्हॉट? 1 किलोग्रॅम. kg, G for gram. Okay, G for not acceleration due to gravity. Yeah, generally G for acceleration due to gravity यूज करत असतो आपण G. But it's kg, kilogram. Kilo means what? 10⁻3 gram. That means 1000 gram. That means what? 1000 gram. हे कन्वर्जन तुम्हाला माहिती आहे. 1000 ग्रॅम इज इक्वल टू 1 किलोग्रॅम. 1 क्विंटल इज इक्वल टू 100 किलोग्रॅम. बरोबर ना? अशा प्रकारचे कन्वर्जन्स आपण जनरली यूज
करत असतो SI युनिटच्या संदर्भात. कुठेही तुम्ही SI युनिट लिहित असाल, SI युनिट डिस्क्राईब करत असाल, SI युनिट दुसरा कोणाला सांगत असाल तर त्याविषयी हे कन्व्हर्जन्स हे प्रिफिक्स आपण यूज करत असतो किलो. त्यानंतरचा प्रिफिक्स आहे मेगा. मेगा मेगा सिम्बॉल आहे कॅपिटल M आणि कन्व्हर्जन फॅक्टर असेल 10⁶. आता मेगा MB सर्व इंटरनेट वापरतात. B फॉर बाईट. स्पीड इंटरनेट स्पीड मेजर करण्याचं ते युनिट असणार आहे. मेमरीचं ते युनिट असणार आहे बाईट. मेमरी स्टोरेजचं ते युनिट असणार आहे बाईट. बाईट मेगाबाईट MB. KB किलोबाईट. ओके. त्यानंतर HB असू शकतं, हेक्टोबाईट, नंतर डेकाबाईट. कुठलाही प्रिफिक्स आपण यूज करू शकतो, बट जनरली KB 1 KB किलोबाईट. 1 KB इज इक्वल टू 10⁻³ B बाईट. 10⁻³ बाईट. त्यानंतर 1 MB मेगाबाईट. MB इज इक्वल टू 10⁻6 बाईट. ओके. कोण मोठा आहे? MB मोठा आहे. मग त्यामुळे तुमचं इंटरनेटचं स्पीड जर KB मध्ये चालत असेल, KB मध्ये जर तुमचं इंटरनेट चालत असेल, अपलोड डाउनलोडचं जे काही स्पीड आहे तुमच्या मोबाईलच्या नोटिफिकेशन पॅनलमध्ये बहुतेकांच्या ते दिसत असेल. ते काय असतं? डाटा एक्सचेंजचं ते युनिट असतं KB. अपलोड करा नाहीतर डाउनलोड करा. अपलोड मोबाईलच्या बाहेर टाका नाहीतर मोबाईलच्या आतमध्ये घ्या डाउनलोड. ओके. त्याचं ते स्पीड असतं KB MB. त्यानंतरचा येतो गिगा. नंतर असतो गिगा. सिम्बॉल आहे कॅपिटल G आणि कन्व्हर्जन फॅक्टर आहे 10⁹. गिगाबाईट, गिगामीटर, गिगा ॲम्पियर हा प्रिफिक्स आपण यूज करणार आहोत. गिगा कॅपिटल G 10⁹. नंतरचं मेमरीच्या संदर्भात GB येत असतं. किती GB मेमरी आहे? इंटरनल मेमरी किती GBची रॅम आहे असं आपण जनरली बोलत असतो. मग व्हॉट इज G फॉर गिगा आणि B फॉर बाईट. एनर्जी स्टोरेजचं युनिट बाईट आणि त्याचा प्रिफिक्स G गिगाबाईट. आणि मग 1 GB इज इक्वल टू 10⁹ बाईट. 10⁹ बाईट. ओके. त्यानंतर नेक्स्ट आहे टेरा. सिम्बॉल आहे कॅपिटल T आणि कन्व्हर्जन फॅक्टर या केसमध्ये असेल 10⁻12. 1 टेरामीटर. 1 टेरामीटर म्हणजे किती? 10⁻12 मीटर. 10⁻12 10000 असे 12 0 आणि मग मीटर. 1 टेरा मीटर. नंतरचा जो काही प्रिफिक्स आहे तो आहे पेटा. पेटा सिम्बॉल आहे P आणि कन्व्हर्जन फॅक्टर आहे 10⁻15. 1 पेटामीटर मीन्स 10⁻15 मीटर. आपण मोठमोठे होत जाणारे कन्व्हर्जन्स बघतो आहोत, मोठमोठे होत जाणारे जे काही प्रिफिक्स आहेत SI युनिट लिहित असताना यूज करावे लागणारे ते प्रिफिक्स आपण बघत असतो. त्यानंतर बघत आहोत. त्यानंतर पेटा. पेटानंतर असेल एक्झा. पेटानंतर असेल एक्झा. सिम्बॉल आहे कॅपिटल E आणि 10⁸ त्याचा 18 त्याचा कन्व्हर्जन फॅक्टर असणार आहे. मग अशा प्रकारचे जे काही प्रिफिक्स आहेत हे सर्वच्या सर्व प्रिफिक्स आपण SI युनिट लिहित असताना SI युनिटचा यूज करत असताना यूज करत असतो. ओके. हे सर्व झाले प्रिफिक्स. त्याचं इंटर कन्व्हर्जनही आपल्याला जमलं पाहिजे. हेही तुम्ही नोट डाऊन करून घेणार आहात. कळले? हे सर्व प्रिफिक्स
आपण यूज करत असतो SI युनिट राईट करत असताना, SI युनिट विषयी डिस्कस करत असताना. ओके. आता यानंतर जो काही नेक्स्ट व्हिडिओ असणार आहे त्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण लेंथचं मेजरमेंट कसं केलं जातं, काही नवीन आहे का? हाऊ टू मेजर द लेंथ. सिंपल मीटर स्केल येणार, त्या मीटर स्केलचा यूज करून तुम्ही लेंथ मेजर करणार. ओके. जास्त असेल 1000 फूट, 1500 फूट, 2000 फीट, तर ते डिस्टन्स मेजर करण्यासाठी मोठा एक टेप तुम्ही यूज करू शकता. ओके. किंवा जे काही नवीन नवीन इन्स्ट्रुमेंट आलेले आहे त्या इन्स्ट्रुमेंटचा यूज करून तुम्ही ते डिस्टन्सेस इझिली मेजर करू शकता. ओके. आता हे जे काही 1 मीटर हे डिस्टन्स आहे, 1 मीटर, तर 1 मीटर हे जे काही डिस्टन्स आहे हे डिस्टन्स म्हणजे 1 डिवाइड बाय 299792458 सेकंदमध्ये लाईटने ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स आहे. काय म्हटलंय मी? 1 मीटर हे डिस्टन्स म्हणजे काय असेल? 1 डिवाइड बाय 299792458 792,458 एवढ्या सेकंदमध्ये लाईटने कव्हर केलेलं डिस्टन्स म्हणजे ते 1 मीटर डिस्टन्स असणार आहे. द डिस्टन्स ऑफ 1 मीटर मीन्स व्हॉट? द डिस्टन्स कव्हर्ड बाय द लाईट इन 1 डिवाइड बाय 299792458 सेकंद. एवढ्या कमी सेकंदात, एवढ्या स्मॉल सेकंद और स्मॉल टाइम इंटरवलमध्ये लाईटने कव्हर केलेलं जे काही डिस्टन्स असेल ते डिस्टन्स म्हणजे 1 मीटर असणार आहे. मोस्ट रिसेंट डिस्कवरीनुसार और मोस्ट रिसेंट जे काही स्टँडर्डाइज ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशनने हे डिस्टन्स आपल्याला सांगून दिलेलं आहे, ठरवून दिलेलं आहे की एवढ्या डिस्टन्सला तुम्ही 1 मीटर असं म्हणणार आहात. आता त्या अगोदर सर्वात पूर्वी 1 मीटर डिस्टन्स 1960 मध्ये ऑरेंज लाईटच्या वेवलेंथचं जे काही ऑरेंज लाईटने इमिट केलेली जी काही वेवलेंथ आहे किंवा ऑरेंज लाईटची जी काही वेवलेंथ आहे त्या वेवलेंथला तुम्ही 1 मीटर असं म्हणणार आहात. ते क्रिप्टॉन बुकमध्ये तुम्ही ते रीड करून घेऊ शकता. त्यानंतर पुन्हा 1983 मध्ये लाईटच्या बाबतीत आलं आणि त्यावरून मग लाईटचं स्पीड 299792458 मीटर पर सेकंद असं ठरवण्यात आलं. हे झालं मीटर या डिस्टन्स विषयी. जे काही स्टँडर्ड आहे, स्टँडर्ड युनिट आहे डिस्टन्स मेजर करण्याचं मीटर, त्याविषयी ते असेल. 1 मीटर म्हणजे काय? मोस्ट रिसेंट 1983 1983 मध्ये ते आपल्याला सांगण्यात आलं की लाईटने एवढ्या पर्टिक्युलर टाईम इंटरवलमध्ये कव्हर केलेलं डिस्टन्स म्हणजे 1 मीटर असणार आहे. किंवा लाईटला 1 मीटर एवढा डिस्टन्स ट्रॅव्हल करण्यासाठी किती वेळ लागणार आहे? एवढा टाईम लागणार आहे. ओके. लाईटने ह्या पर्टिक्युलर टाईम इंटरवलमध्ये एवढ्या पर्टिक्युलर सेकंदमध्ये जे काही डिस्टन्स कव्हर केलं त्या कव्हर केलेल्या डिस्टन्सला आपण 1 मीटर एवढं डिस्टन्स म्हणणार आहोत. आता त्याला रेफरन्स यूज करून, त्याला स्टँडर्ड यूज करून आपण पुढचे सर्व मेजरमेंट घेत असतो. 10 मीटर असेल तर त्या पर्टिक्युलर रेफरन्स स्टँडर्डच्या 10 पट ते डिस्टन्स असणार आहे. 100 मीटर असेल, 50 मीटर असेल तर त्या 50 पट त्या पर्टिक्युलर रेफरन्स स्टँडर्डच्या पट ते डिस्टन्स असणार आहे. ओके. हे झालं. स्मॉल डिस्टन्सेस जर तुम्हाला मेजर करायचे असतील तर तुम्ही सिम्पली मीटर स्केलचा यूज करून किंवा कोणत्याही एखाद्या स्केलचा यूज करून तर तुम्ही डिस्टन्स मेजर करू शकता. बट व्हॉट हॅपन इफ यू हॅव टू मेजर द डिस्टन्स ऑफ प्लॅनेट, डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट प्लॅनेट फ्रॉम द सरफेस ऑफ अर्थ. जर तुम्हाला अर्थच्या सरफेसवरती असं उभं राहून एखाद्या लांबवरच्या प्लॅनेटचं, सपोज प्लुटो कन्सिडर करूया. प्लुटो सर्वात दूरचा प्लॅनेट आहे सनपासून. त्या प्लुटोचं डिस्टन्स जर तुम्हाला मेजर करायचं असेल फ्रॉम द सरफेस ऑफ अर्थ तर ते डिस्टन्स तुम्ही कसं मेजर करणार आहात तेही डिस्टन्स आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये मेजर करणार आहोत. त्यासाठी एक पर्टिक्युलर मेथड यूज केली जाते, पॅरालॅक्स मेथड. आता ते पॅरालॅक्स म्हणजे काय आहे? खूप इंटरेस्टिंग मेथड आहे. त्या मेथडविषयी आपण
डिस्कस करणार आहोत. सपोज तुम्हाला मूनचा डायमीटर मेजर करायचा आहे. इफ यू हॅव टू मेजर द डायमीटर ऑफ मून देन यू हॅव टू गेट द मीटर स्केल. मीटर स्केल घ्यायची, मूनवरती जायचं आणि सिम्पली ते डिस्टन्स मेजर करायचं. असं शक्य आहे का? नाही. दिस इज नॉट पॉसिबल फॉर अस. फॉर दॅट वी हॅव टू यूज द पॅरलॅक्स मेथड. ते मेजरमेंट, ते डिस्टन्स मेजर करण्यासाठी, मूनचा डायमीटर मेजर करण्यासाठी आपण पॅरलॅक्स मेथडचा यूज करणार आहोत. डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट प्लॅनेट, खूप साऱ्या अंतरावरती असलेला एखादा प्लॅनेट असेल लाईक अ प्लुटो, त्या प्लुटोचं डिस्टन्स आपल्याला मेजर करायचं असेल तर त्यासाठी आपण पॅरलॅक्स मेथडचा यूज करणार आहोत. त्याविषयी आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करूया. त्यापूर्वी एक टेबल आपल्या बुकमध्ये दिलाय की ज्या टेबलमध्ये काही पर्टिक्युलर डिस्टन्सेस आपल्याला दिलेले आहे. पहिलं असेल डिस्टन्स ऑफ अँड्रोमेडा गॅलेक्सी. एक पर्टिक्युलर गॅलेक्सी आहे अँड्रोमेडा. त्या अँड्रोमेडा गॅलेक्सीचं डिस्टन्स फ्रॉम द सरफेस ऑफ अर्थ दिलंय 2 × 10⁻²2 मीटर. शेजारच्या टेबलमध्ये तुम्हाला ते डिस्टन्स दिसतंय. डिस्टन्स ऑफ अँड्रोमेडा गॅलेक्सी फ्रॉम अर्थ इज 2 × 10⁻²2 मीटर. आफ्टर दॅट डिस्टन्स टू नियरेस्ट स्टार आफ्टर सन. आपल्या अर्थला जवळचा मोठा स्टार कोणता आहे? सन आहे. बट त्या सन नंतर जो काही जवळचा नियरेस्ट स्टार असेल तो स्टार आहे प्रॉक्झिमा सेंच्युरी. नियरेस्ट स्टार आफ्टर सन टू द अर्थ. अर्थला सन नंतरचा जवळचा जो काही स्टार असेल तो स्टार आहे प्रॉक्झिमा सेंच्युरी. त्या प्रॉक्झिमा सेंच्युरीचं अर्थच्या सरफेसपासूनचं डिस्टन्स आहे 4 × 10⁻16 मीटर. त्यानंतर डिस्टन्स ऑफ प्लुटो, डिस्टन्स टू प्लुटो फ्रॉम द सरफेस ऑफ अर्थ. अर्थच्या सरफेसपासून प्लुटोचं डिस्टन्स आहे 6 × 10⁻12 मीटर. त्यानंतर ॲव्हरेज रेडियस ऑफ अर्थ, अर्थची ॲव्हरेज रेडियस. आता ॲव्हरेज का म्हटलंय? कारण आपल्याला माहिती आहे अर्थ म्हणजे पूर्णपणे स्पियर नाही आहे. स्पियर असेल तर एक्झॅक्ट रेडियस आपण सांगू शकलो असतो, बट एक्झॅक्टली स्पियर नसल्यामुळं अर्थचा शेप, तर ॲव्हरेज रेडियस म्हणावं लागतंय. ॲव्हरेज रेडियस ऑफ अर्थ इज 6 × 10⁻6 मीटर. 6 × 10⁻6 मीटर. ओके. और ॲक्युरेटली जर सांगायचं ठरलं तर ते डिस्टन्स 6400 किलोमीटर आहे. बट ओव्हरऑल 6 × 10⁻6 मीटर. हाईट ऑफ माउंट एव्हरेस्ट. माउंट एव्हरेस्टची हाईट 9 किलोमीटरच्या आसपास आहे, बरोबर ना? हाईट ऑफ माउंट एव्हरेस्ट काहीतरी 9000 मीटर आहे. ती हाईट असेल 9 × 10⁻3 मीटर. 10⁻3 मीन्स किलो. 9 × 10⁻3 मीटर और सिम्पली 9 किलोमीटर. ओके. त्यानंतर म्हटलंय थिकनेस ऑफ थिकनेस ऑफ पेपर. थिकनेस ऑफ धिस पेपर म्हटलंय. धिस पेपर मीन्स व्हॉट? ज्या पेपरवरती हा टेबल प्रिंट केलेला आहे आपल्या बुकचं हे पेज, हा पेपर, या पेपरची थिकनेस आपल्याला दिली आहे 1 × 10⁻4 मीटर. 1 × 10⁻4 मीटर पेपरची थिकनेस. 1 × 10⁻4 मीटर. किती थिकनेस असेल बरं? -3 मध्ये कन्वर्जन करूया. 1 × 10⁻3 × 10⁻1 मीटर. ओके. 1 × 10⁻3 × 10⁻1 मीटर. -3 × -1 तो आपला होईल -4 10⁻². ओके. मग ते कन्वर्जन करून घेतलंय. याला मी म्हटलंय 1 मिलीमीटर. ओके. मग लिहिताना आपण असं लिहूया 1 × 10⁻1 मीटर. 10⁻1 दॅट मीन्स 1/, मिलीमीटर झाले आता कन्वर्जन. 1/10 मिलीमीटर. म्हणजे एका मिलीमीटरचे जर तुम्ही 10 पार्ट केले, एका मिलीमीटरचे जसे स्केलवरती एका सेंटीमीटरचे 10 पार्ट करताना त्याला आपण मिलीमीटर म्हणतो, तसं त्या स्मॉल मिलीमीटरचे जर आणखी 10 पार्ट केले, स्मॉल
मिलीमीटरचे जर आणखी 10 पार्ट केले तर त्या 10 पार्टपैकी जो काही एक पार्ट असेल तो पार्ट तेवढी पर्टिक्युलर थिकनेस ह्या पेपरची आहे की ज्या पेपरवरती आपलं सर्व बुक प्रिंटेड असणारे. डिस्टन्स म्हणलंय थिकनेस ऑफ धिस पेपर. थिकनेस ऑफ धिस पेपर इज 1 × 10⁻⁴ मीटर. त्यानंतर आहे लेंथ ऑफ टिपिकल व्हायरस. कोणताही एखादा व्हायरस असेल तर त्या व्हायरसची लेंथ दिली आहे 1 × 10⁻⁸ मीटर. 1 × 10⁻⁸ -8 म्हणजे कुठला कन्व्हर्जन फॅक्टर येतोय? मायक्रो नंतरच्या नॅनोच्या अगोदरचा, बरोबर ना. मग याचाच कन्व्हर्जन 0.1 नॅनोमीटर असंही आपण कन्सिडर करू शकतो. लेंथ ऑफ टिपिकल व्हायरस 1 × 10⁻⁸ मीटर. त्यानंतर म्हटलंय रेडियस ऑफ हायड्रोजन ॲटम. जेवढे काही इलेमेंट्स आहेत त्यापैकी सर्वात पहिला इलेमेंट हायड्रोजन. त्या हायड्रोजन ॲटमची रेडियस दिली आहे 5 × 10⁻11 मीटर. म्हणजे किती छोटा हायड्रोजन ॲटम असतो लक्षात घ्या. -11 मीटर. 5 × 10⁻11 मीटर. रेडियस ऑफ प्रोटॉन. आता त्या ॲटमच्या आतमध्ये गेलोय आपण प्रोटॉन पर्यंत. त्या प्रोटॉनची रेडियस दिली आहे 1 × 10⁻15 मीटर. -15ला आपण फर्मी असंही म्हणू शकतो. ओके, 1 × 10⁻15 मीटर. हे जे काही पर्टिक्युलर डिस्टन्सेस आहेत हे फक्त तुम्ही लक्षात ठेवणार आहात. एक्झॅक्टली लक्षात ठेवाच असं काही नाही आहे, कारण एवढे सर्व डिस्टन्सेस लक्षात ठेवणं एवढं सोपं नाही. पण जनरली ओव्हरलुक तुम्ही ते डिस्टन्सेस करणार आहात. ओके, आता आपण विचार केला आहे प्रोटॉनपासून ॲटमच्या न्यूक्लियसमध्ये गेलो आहोत आपण. प्रोटॉन माहीत आहे का? प्रोटॉन ॲटमच्या मध्ये असतो न्यूक्लियस, न्यूक्लियसच्या मध्ये असतो प्रोटॉन. न्यूक्लियसच्या आतमध्ये गेलो आहे आपण प्रोटॉन पर्यंत. त्या प्रोटॉन पासून तर एका पर्टिक्युलर गॅलेक्सी पर्यंत विचार करतोय आपण. कुठं? फिजिक्समध्ये. म्हणजे हा फिजिक्स किती व्हास्ट सब्जेक्ट आहे तुमच्या लक्षात येईल. ओके, अशा ह्या इंटरेस्टिंग सब्जेक्टचा स्टडी आपण पूर्ण वर्षामध्ये किंवा त्यानंतर नेक्स्ट इयरलाही 12थलाही करणार आहोत. आणि तुमच्या जर त्यात इंटरेस्ट वाढलाच तर तुम्ही त्यातही बॅचलर करू शकता, मास्टर करू शकता, त्याही पुढं डॉक्टरेटही मिळवू शकता. ओके, फक्त तुमचा इंटरेस्ट त्या पर्टिक्युलर सब्जेक्टमध्ये असणं गरजेचं आहे. आणि फिजिक्स हा एक मॅजिकल सब्जेक्ट आहे. एकदा समजायला लागला तर त्यामधला जो इंटरेस्ट आहे तो इंटरेस्ट कंटिन्युअसली वाढतच जात असतो. आणि अशा इंटरेस्टिंग सब्जेक्टविषयी आपण इथून पुढच्या नेक्स्ट व्हिडिओजमध्येही डिस्कस करणार आहोतच. ओके, थँक्यू.